घरात प्रवेश करताच सुनेत्राचा बिघडलेला मूड पाहून रवीला अंदाज आला की आज काहीतरी घडले आहे. नाहीतर रोज हसतमुखाने स्वागत करणाऱ्या सुनेत्राचा चेहरा असा उतरलेला नसता. हे घ्या, ताईचं पत्र आलंय. रवी सुनेत्राकडे पाहत म्हणाला, ठेव तिथे, मला कपडे तर बदलू दे. पत्र काय कुठे पळून जात आहे का? सुनेत्राच्या आश्चर्यचकित नजरेला हसत हसत उत्तर देत रवी बाथरूममध्ये शिरला. सुनेत्राच्या पडलेल्या चेहऱ्याचे रहस्यही आता त्याच्यासमोर उलगडले होते. रवी मनातल्या मनात विचार करत असला. तिला आश्चर्य वाटत असेल की मला आज काय झाले आहे. दरवेळेप्रमाणे मी ताईचं पत्र घाईघाईत घेतलं नाही. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत ताई येण्याची पद्धत फार जुनी होती. पण लग्नाच्या 5 वर्षात सुनेत्रासोबत तिच्या येण्याबद्दल क्वचितच वाद झाला नसेल. बिचारी ताई, जी खूप आशेने आणि प्रेमानं आपल्या एकुलत्या एक भावाच्या घरी थोड्या दिवसासाठी यायची आणि सुनेत्राच्या वागण्यामुळे आणि त्यांच्यातील भांडणामुळे ती काही दिवसातच परत जायची. रवीची त्याच्या ताईबद्दलची ओढ कमी तरी कशी असणार? ताई फक्त 10 वर्षाची होती जेव्हा आई रवीला बाळंतपणाच्या वेळीच सोडून दुसऱ्या जगात गेली होती. ताई नसती तर माझं काय झालं असतं, हाच विचार करून त्याचे डोळे भरून यायचे. ताई त्याची मोठी बहीण नंतर होती. आईसारखी अगोदर होती. लहानपणापासून तारुण्यापर्यंतचे ते दिवस रवी कसे विसरणार होता, जेव्हा ताई पावलोपावली मायेची आणि प्रेमाची सावली बनून त्याच्याबरोबर चालत राहिली होती. ताईने तर लग्नही केलं नसतं, पण नातेवाईकांचे टोमणे आणि मुलीचे वाढते वय पाहून वडिलांच्या चेहऱ्यावरील वाढत्या सुरकुत्या, हे सर्व लक्षात घेऊन रवीने ताईला शपथ देऊन लग्न करण्यास भाग पाडले होते. तिच्या लग्नाच्या वेळी तो BAला होता. त्यानंतरही मुलासारखे सांभाळलेल्या भावाची तळमळ आतून सुटली नाही. त्याची किंचितशी बातमी मिळताच ती धावत यायची. तो पण ती गेल्यानंतर खूप एकटा झाला होता. भाऊजी चांगल्या स्वभावाचे होते, हे एक चांगलं झालं. बहिणीची तळमळ समजून घ्यायची. भाऊ बहिणीच्या प्रेमात कधीही अडसर बनले नाही. सुनेत्राचं स्थळही त्यांनीच शोधून आणलं होतं. ते दिवस आठवून रवी हसला. ताई त्यांच्या लग्नाच्या तयारीत बावरी झाली होती. लग्नानंतर ताई पहिल्यांदाच आली तेव्हा सुनेत्राही तिला भेटायला खूप उत्सुक झाली होती आणि रवी तर स्वतः वेडा झाला होता. अखेर ती त्यांच्या लग्नानंतर पहिल्यांदाच घरी येत होती. आपल्या भावाचा सुखी संसार पाहून तिचं मन आनंदाने फुलावं अशी त्याची इच्छा होती. नवऱ्याकडून अनेक आदेश आणि सूचना मिळाल्याने सुनेत्राचा उत्साह थोडा कमी झाला होता. ती थोडी घाबरली होती. पण रवी मात्र आपल्याच नादात होता. काही झालं तरी ताईला आपल्या घरी खूप आदर आणि प्रेम मिळायला हवं. इतकं निदान की तिच्या ममतेचं थोडं तरी कर्ज फिटू शकेल. ताई आल्यानंतर सुनेत्रा त्यांच्यात कुठेच नव्हती. ती स्वतः त्यांच्यासोबत बसून त्यांच्या बोलण्यात सहभागी होण्याचा प्रयत्न करायची. पण रवी तशी संधीच द्यायचा नाही. मग ती चिडायची आणि स्वयंपाकघरात जाऊन स्वयंपाक करण्याचा प्रयत्न करायची. मेहनतीने बनवलं जेवण पाहून देखील रवी तिच्यावर नाराज व्हायचा. हे काय बनवलं आहेस? तुला माहीत नाही का की ताईला शाही पनीर नाही तर पालक पनीर आवडतं. मग स्वयंपाकघरात काम करणाऱ्या सुनेत्राचा हात धरून तो तिला बाहेर आणून उभं करायचा आणि म्हणायचा, आज तर मी ताईनं बनवलेलं खाणार. ती खूप छान स्वयंपाक करते. मग भाऊ बहीण किचनमध्ये गप्पा मारण्यात मग्न होऊन जायची आणि सुनेत्रा किचन बाहेर उभं राहून त्यांच्याकडे कुठलाही गुन्हा नसताना गुन्हेगारासारखी बघत राहायची. ताई कधी कधी नक्कीच सुनेत्राला सोबत घेण्याचा प्रयत्न करायची. पण रवी नकळत त्यांच्यात अशी एक भिंत बनून गेला होता की दोघांनाही औपचारिकतेच्या पलीकडे जाताच आले नाही. त्यावेळी सुनेत्राने कशी तरी परिस्थितीशी तडजोड केली. पण त्यानंतर ताई जेव्हा जेव्हा यायची तेव्हा तिचं बोलणं जरा तिखट व्हायचं. ताईला थेट काही बोलायची नाही, पण रवीसोबत तिचं भांडण व्हायचं. ताईलाही ते जाणवलं होतं. म्हणून हळूहळू तिचं येणं कमी होत गेलं. यावेळी तर ती पूर्ण एका वर्षानंतर येत होती. मागच्या वेळी तिच्यासमोर सुनेत्रा रवीशी इतकी भांडली की ती 4 दिवसातच परत गेली होती. इतके दिवस ती राहिली. सुनेत्रा अंथरुणातून बाहेर आली नाही. ती नेहमी डोकेदुखीचं निमित्त करून तिच्या खोलीत पडून राहायची.
एके दिवशी दुपारी ताईला एकटं काम करताना पाहून रवीने सुनेत्राशी भांडण झालं. मग ती धारदार आवाजात म्हणाली होती, "तुम्हाला काय वाटतं, मी नाटक करते आहे का? तसंही तुम्हाला आणि तुमच्या बहिणीला माझं कुठलंही काम कधी आवडतं का? तुम्ही दोघीही गप्पा मारतात, तुमच्यातच मग्न होऊन जातात. मग मी तिथे थांबून काय करू?" या प्रकरणाने जोरदार वादावादीचे स्वरूप धारण केले होते. ताई काहीच बोलली नाही, पण दुसऱ्या दिवशी सकाळी रवीने विनवणी करूनही ती निघून गेली होती. ती गेल्यानंतरही त्या दोघांचे नाते बरेच दिवस सामान्य होऊ शकले नव्हते. ताईच्या अशा जाण्याने रवी सुनेत्राला माफ करू शकला नव्हता. दोघांमधील वाढत्या तणावाला पाहून आत्तापर्यंत मुकाटपणे सर्व काही पाहणाऱ्या वडिलांनी अखेर एक दिवस जेवल्यानंतर बाहेर फिरायला जाताना रवीला सोबत घेतलं. त्याला समजावताना ते म्हणाले, पती-पत्नीच्या नात्यात एक विचित्र कायदा असतो. त्या नात्यात तिसऱ्या व्यक्तीची उपस्थिती खपवून घेतली जात नाही. पण ताई कोणी अनोळखी आहे का? रवी थोडा रागानेच बोलला, बेटा, लग्नानंतर सर्वात जवळचे नाते हे नवरा-बायकोचे असते. इतर नातेसंबंध दुय्यम होतात. मी सहमत आहे की सर्व संबंधांना स्वतःचे एक महत्त्व आहे. पण कोणत्याही नात्याने कोणत्याही नात्यावर वर्चस्व गाजवले तर कोणीही आनंदी राहू शकत नाही. तू सांग, एवढ्या प्रयत्नानंतरही तुझी ताई खुश आहे का? समजावून सांगताना वडिलांनी प्रश्न केला. मग मी काय करू? सुनेत्राच्या आनंदासाठी ताईबरोबरचे सर्व संबंध तोडू की ताईसाठी सुनेत्राबरोबर असलेले संबंध तोडू? या दोन्हीही मला किती प्रिय आहेत ते तुम्हाला माहीतच आहे. वडील थोडेसे हसून म्हणाले, संबंध तोडायला कोण सांगतंय तुला? सुनेत्रा मनाने वाईट नाही हे तुलाही माहीतच आहे. तिला माझी पण खूप काळजी आहे. ती तुझ्यासाठी एक आदर्श पत्नी असल्याचे तिने सिद्ध केले आहे. मग तिचं ताईशी काय वैर आहे? रवीच्या या प्रश्नावर थोडा वेळ त्याच्याकडे खोलगट नजरेने पाहिल्यावर ते म्हणाले, कुठलेही वैर नाही. आठवतंय तीही पहिल्यांदा किती उत्साही झाली होती या सगळ्यासाठी. यात तर कोणी दोषी असेल तर तूच आहेस. मी? रवीला स्वतःला थेट दोषी ठरवल्याने आश्चर्य वाटत होतो. तू त्या दोघींमध्ये भिंत बनून उभा आहेस. त्यांना काही करण्याची संधीच कुठे देतोस? शेवटी ती तुझी बायको आहे. तुझ्या आनंदासाठी ती काही करायला तयार आहे. पण तू आहेस जो बहिणीच्या येण्याबरोबरच तिच्या संपूर्ण व्यक्तिमत्वालाच नाकारतोस. वडील विश्वास घेण्यासाठी थोडंसं थांबले होते. रवी मान खाली घालून शांत बसून विचारात हरवला होता. बेटा, तुझ्या बहिणीच्या आणि तुझा इतका स्नेह आहे याचा मला खूप आनंद आहे. तुम्ही दोघं भावंडांपेक्षा एकमेकांचे चांगले मित्र आहात. परंतु तुमच्या मैत्रीच्या सीमा आता वाढवा. यात सुनेत्राचाही समावेश करा. हे तिचंही घर आहे. तिने तिच्या पाहुण्यांचे स्वागत कसे करावे हे तिला ठरवू दे. माझ्यावर विश्वास ठेव. यामुळे तुमच्यातील तणाव आणि गैरसमजाचे ढग दूर होतील आणि तुम्ही सर्व एकमेकांच्या जवळ या. तुम्ही किती वेळ बाथरूममध्ये बसणार आहात? सुनेत्राचा आवाज ऐकून रवी भानावर आला. अरे, मी इतका वेळ बाथरूममध्येच बसलो आहे. पटकन आंघोळ करून तो बाहेर आला. चहा आणि गरमागरम नाश्ता त्याचीच वाट पाहत होता. या दरम्यान तो गप्प बसला. रवीने पत्राला हात न लावता मासिक वाचायला सुरुवात केल्याचे पाहून कप आणि प्लेट्स गोळा करणाऱ्या सुनेत्राला आश्चर्य वाटले. तुम्ही बरे आहात ना? सुनेत्राचा चिंताग्रस्त चेहरा पाहून रवी त्याचे हास्य आवरत म्हणाला, हो ठीक आहे. का? मग तुम्ही ताईचे पत्र अजून वाचले का नाही? सुनेत्राच्या प्रश्नाला उत्तर देताना तो सहज म्हणाला, तू वाचलेच असेल ना? मग तू सांग, काय लिहिले आहे? त्या उद्या दुपारच्या ट्रेनने येणार आहेत. छान, तो म्हणाला आणि परत मासिक वाचण्यात व्यस्त झाला. काही वेळेस सुनेत्रा तिथेच उभी राहून त्याच्याकडे काळजीपूर्वक पाहत राहिली आणि मग तिथून निघून गेली. दुसऱ्या दिवशी रविवार होता. सकाळी सकाळी वर्तमानपत्रात हरवलेल्या रवीला पाहून सुनेत्रा फार वेळ गप्प बसू शकली नाही. ताई येणार आहेत, तुम्हाला काही कल्पना आहे का? मला माहीत आहे, तो वर्तमानपत्रावर नजर ठेवून म्हणाला. सुनेत्रा रागावून म्हणाले, काही सामान वगैरे आणायचं आहे की नाही? तुझं घर आहे, तुला माहीत असणार. तिच्या या रागावर तो स्वतःच्या मनातल्या मनात हसला. काही वेळ त्याच्याकडे टक लावून पाहिल्यानंतर सुनेत्रा तिची पर्स घेऊन पाय आपटत बाहेर निघून गेली. जेव्हा ती सामानाने भरलेली पिशवी घेऊन परत आली तर घामाने भिजलेली होती. रवीला आश्चर्य वाटले.
ताईच्या आवडीचे प्रत्येक पदार्थ तिने आणला. दुपारच्या जेवणासाठी काय बनवू? सुनेत्राने त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत विचारलं. तू जे काही बनवशील ते छानच असेल. काहीही बनव. रवीचे बोलणे ऐकून सुनेत्राने त्याच्याकडे असे पाहिले की जणू काही त्याच्या डोक्यावर शिंगच उगवले आहेत. तिने दुपारच्या आधीच जेवण तयार केले होते. रवीच्या तीक्ष्ण नजरेने पाहिले होते की सर्व पदार्थ ताईच्या आवडीनुसार बनले होते. किंबहुना तो मनातल्या मनात पश्चाताप करत होता. आपल्या बालिश वागण्यामुळेच ताई आणि सुनेत्रा इतके दिवस अनोळखी असल्यासारखे राहिले असे त्याला वाटत होते. ट्रेनची वेळ झाली आहे. स्टेशनला जाण्यासाठी कपडे काढू का? सुनेत्राचा पुढचा प्रश्न घेऊन सुनेत्रा समोर उभी होती. स्वतःला व्यस्त दाखवत रवी म्हणाला, तिला रस्ता माहीत आहे. ती ऑटो घेऊन ये. अहो, तुम्ही हे काय बोलत आहात? माहीत आहे ना की त्या एकट्याच येत आहेत. तुम्ही त्यांना घ्यायला नाही गेलात तर त्यांना किती वाईट वाटेल. मी कालपासून पाहत आहे. काय झालं आहे तुम्हाला? ठीक आहे बाबा, जातो. मी पण एक अटीवर. तू पण सोबत चल. मी? आश्चर्यचकित होऊन सुनेत्रा म्हणाली. मी तुम्हा दोघांमध्ये काय करू? मग मी पण नाही जात. तो त्याच्या जागेवरून हलत नाही हे पाहून शेवटी सुनेत्राने शरणागती पत्करली. ठीक आहे, चला मी पण येते. सुनेत्रासोबत आलेली पाहून ताई आधी आश्चर्यचकित झाली, पण नंतर आनंदितही झाली. कदाचित गेल्या वेळीच्या कटू अनुभवांनी ती घाबरली असावी. स्टेशनवर सुनेत्राला पाहून क्षणार्धात तिच्या सर्व शंका दूर झाल्या. सुनेत्रा आनंदाने ताईच्या पायाला स्पर्श करण्यासाठी खाली वाकली. रवी विचार करत होता की सुनेत्रा अशी तिला घरी सुद्धा कधी भेटली नव्हती. कसल्या विचारात बुडून गेला आहेस? ताईचा आनंदी आवाज त्याला खोलवर आनंद देऊन गेला. सामान उचलून तो पुढे निघाला. सुनेत्रा आणि ताई बोलता बोलता मागे येत होत्या. जेवणाच्या टेबलावरही रवी कमीच बोलत होता. सुनेत्रा आग्रहाने ताईला जेवू घालत होती. प्रत्येक वेळी सुनेत्राच्या आक्रोशामुळे वातावरण तणावपूर्ण बनत असे. त्यामुळे ताई पूर्वी कधीच इतकी आनंदी दिसली नव्हती. जेवल्यावर तो उठून आपल्या खोलीत आला. दोघीही बराच वेळ बोलत बसल्या होत्या. काही वेळाने सुनेत्रा खोलीत आली आणि हळू आवाजात म्हणाली, इथे का बसला आहात? जा ताईबरोबर गप्पा मारा. तू आहेस ना? मी थोडा वेळ झोपतो. एवढे बोलून रवीने कुस बदलून आपले डोळे मिटले. रात्रीच्या जेवणाच्या तयारीत सुनेत्राला मदत करण्यासाठी ताई पण स्वयंपाकघरात आली. रवी टीव्ही लावून बसला होता. रवीची तब्येत बरी नाही का? किचनमधून ताईचा आवाज ऐकून रवीचे कान टवकारले. काही क्षणाच्या शांततेनंतर सुनेत्राचा आवाज आला, नाही तर आजकाल ऑफिसमध्ये खूप काम असतं, त्यामुळे ते जास्त थकून जातात. म्हणून जरा शांत बसले आहेत. तुम्हाला वाईट वाटलं का? अगं नाही, त्यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? आणि मला आज तुझ्यासोबत छान वाटतंय. पहिल्यांदा असं वाटत आहे की मी माझ्या माहेरी आले आहे. आई तर नव्हती, जिच्यामुळे मला हे घर माझं माहेरचं घर वाटलं असतं. जेव्हा मी इथे यायचे तेव्हा वडिलांचा आणि भावाचा स्नेह होता. पण खरं माहेर फक्त आई किंवा वहिनीच्या प्रेमानेच जाणवतं. मला माफ करा ताई, मी तुमच्याशी नीट वागले नाही. सुनेत्रा हळूच म्हणाली, असं काही नाही. आम्ही तुला वेळच कुठे दिला की तू स्वतःला चांगलं किंवा वाईट सिद्ध करू शकशील. सोड, ते जाऊ दे. पण मला यावेळीसारखं सुख कधीच मिळालं नाही. ताई तृप्त मनाने म्हणाले. टीव्ही समोर बसलेल्या रवीच्या मनातही ताईचा आनंद आणि तिचे समाधान पाहून सुनेत्राबद्दल प्रेम आणि अभिमान भरून आला. ताई आणि सुनेत्रा सकाळी लवकर उठल्या आणि एकत्र कामाला लागल्या. त्या बोलण्यात मग्न होत्या. रवी रात्री झोपला त्यानंतरही त्या दोघी खूप वेळ जाग्या होत्या. माहीत नाही किती गोष्टी त्यांच्या आत दडल्या होत्या, ज्या संपवण्याचं नावच घेत नव्हत्या. रवीला पुन्हा एकदा आपल्या मूर्खपणाचा पश्चाताप झाला. तो बेडवरून उठला आणि ऑफिसला जाण्याची तयारी करू लागला. कुठे जात आहात? ऑफिस. ताई आल्या आहेत आणि तुम्ही ऑफिसला चालले आहात. सुनेत्राचं आश्चर्य साहजिक होतं. पूर्वी रवी ताईसाठी वर्षभराच्या सुट्ट्या वाचवत असे. जेवढे दिवस ती राहील तेवढे दिवस तो तिला फिरायला घेऊन जाण्यासाठी सुट्ट्या घेऊन घरी बसायचा. तुम्ही सुट्टी घ्या, आपण सगळे फिरायला जाऊ. सुनेत्राने हट्ट धरला. नाही, यावेळी मी सुट्ट्या वाचवत आहे. सुनेत्राच्या चेहऱ्याकडे शरारतीने नजरेनं पाहत रवी म्हणाला. का? सुनेत्राने विचारले. तर तो तिला म्हणाला,
कारण यावेळी मी तुला मसुरीला घेऊन जात आहे. मी आता सुट्ट्या घेतल्या तर नंतर भेटणार नाहीत. सुनेत्राचे डोळे ओले झाले होते. कदाचित तिला विश्वास बसत नव्हता की रवीच्या हृदयातही तिच्यासाठी इतके प्रेम दडले आहे. डोळे पुसत ती प्रेमळ स्वरात म्हणाली, ताईपेक्षा मसुरीला जाणं जास्त महत्त्वाचं आहे. मी कुठेही जाणार नाही. तुम्हाला सुट्टी घ्यावीच लागेल. ठीक आहे. मी फक्त 1 दिवस सुट्टी घेईन. तो सहमतीने म्हणाला. पण यानंतर ताई राहील तोपर्यंत तू तिच्यासोबत राहशील. मी एकटी? सुनेत्रा घाबरत म्हणाले. पुन्हा काही चूक झाली तर? तर काय? दुरुस्त कर. माझ्या तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. रवी मनात विचार करत होता की मी माझी चूक सुधारत आहे. तिने क्षणभर रवीच्या प्रेमळ आणि भरोशाच्या डोळ्याकडे पाहिले. मग लाजून म्हणाले, बरं चला आता. निदान आजच्या पिकनिकची तयारी तरी करूया. ताई पूर्ण 15 दिवस राहिले. सुनेत्रा आणि तिचं नातं खूप गोड झालं होतं. यावेळी वडीलही अधिक आनंदी दिसत होते. जसा ताईच्या जाण्याचा दिवस जवळ येत होता तसतशी सुनेत्रा दुःखी होत होती. अखेर भाऊजींच्या निमंत्रणपत्राने परतीची तारीख निश्चित केली. सुनेत्रा घाईघाईने बाजारात गेली आणि ताईसाठी साडी व भाऊजींसाठी कपडे घेऊन आली. ताईने नकार देऊनही सुनेत्राने तिच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पापड आणि लोणची बांधली होती. सकाळची ट्रेन होती. सुनेत्रा ताईसाठी विविध वस्तू बनवण्यात व्यस्त होती. रवी येऊन सामान बांधत ताईजवळ बसला. ताईने हसत त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, आता सुनेत्राला घेऊन कधी येतोस? येईन ताई, मी लवकरच येईन. तो बसलेल्या वहिनीच्या मांडीवर डोकं ठेवून झोपला होता. तुला राग नाही आला ना? केसांवर हात फिरवत असलेल्या ताई अचानक त्याचे शब्द ऐकून आश्चर्यचकित झाली. तुझ्याबरोबर मी पूर्वी इतका वेळ घालवू शकलो नाही. रवी बोलला, नाही रे, उलट यावेळी मला इथे इतका आनंद मिळाला जितका याआधी कधीच मिळाला नव्हता. सुनेत्रा सोबत मला कशाचीही कमतरता भासली नाही. खरं सांगायचं म्हटलं तर मी खूप घाबरले होते. तुझ्यावर इतकं प्रेम असूनही माझा भाऊ माझ्यापासून वेगळा होईल असं वाटायचं. कधी कधी वाटायचं कदाचित माझ्या येण्याने सुनेत्रा आणि तुझ्यात भांडण होत असेल. जर माझी मन तुझ्या पाहण्यासाठी तळमळत नसेल तर मी इथे कधीच आले नसते. यावेळी सुनेत्राच्या चांगल्या वागणुकीमुळे भाऊ आपलाच आहे, पण भाऊजाईलाही आपलं बनवावं लागतं याची जाणीव झाली. कारण जर ती आपली बनली नाही तर हळूहळू भाऊही परका होतो. आज मला हायसे वाटत आहे. सुनेत्रासारखी चांगली वहिनी असली तर कोणाचाही भाऊ कधीच परका होणार नाही. तुला माहीत आहे का की या सगळ्यांपेक्षा जास्त तिने मला काय दिले आहे? माझं माहेर, जे मला आधी कधीच भेटलं नव्हतं. सुनेत्राने मला ते सर्व दिलं आहे. ताईचे डोळे भरून आले. सुनेत्राने माझ्यावर केलेल्या उपकाराचे ऋण मी कधीच फेडू शकणार नाही. जेवण तयार आहे. सुनेत्रा खोलीत येत म्हणाली. तिचे डोळे सांगत होते की तिने खूप काही ऐकलं आहे. रवीच्या डोळ्यात अभिमानाने पाहत सुनेत्रा म्हणाली, कसले भाऊ आहात तुम्ही? सकाळपासून ताईंनी काही खाल्ले नाही. चला, जेवण थंड होत आहे. ताईला ट्रेनमध्ये बसवताना रवी तिचं सामान व्यवस्थित ठेवण्यात मग्न होता. सुनेत्रा ताईसोबत बसून दिवाळीच्या सुट्टीत येण्यासाठी आग्रहाचे सांगत होती. नेहमी निराश चेहऱ्याने परतणाऱ्या ताईचा चेहरा यावेळी चमकत होता. ट्रेनच्या शिट्टीच्या आवाजाने रवी म्हणाला, सुनेत्रा उतर लवकर खाली, ट्रेन सुरू होणार आहे. सुनेत्राने ताईला मिठी मारली आणि म्हणाले, लवकर या आणि यायच्या अगोदर पत्र लिहा. आता आधी तुम्ही दोघं माझ्या घरी या. ताई ओल्या डोळ्यांनी हसत म्हणाले. ते खाली उतरताच ट्रेन पुढे जाऊ लागली. ट्रेन स्पीड पकडत स्टेशनपासून दूर जात होती. सुनेत्राने वळून रवीकडे पाहिले. रवीच्या गर्वाने भरलेल्या डोळ्यांकडे बघून सुनेत्राचेही डोळे चमकले. मित्रांनो, ही होती आपली आजची कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचा किमती वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.